आणि यानंतरची बातमी विधान परिषदेच्याच निवडणुकीसंदर्भातली, पण राष्ट्रवादीच्या गोटातून। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड राजकीय नाट्य दिसलं। पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळण्यावरून आणि ऐनवेळी झालेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली। शेवटच्या काही तासात घडलेल्या धक्कादायक घडामोडींमुळे पुण्यात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। माजी खासदार संजय काकडेंचे चिरंजीव विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनी अर्ज भरले। एबी फॉर्म मात्र एकालाच मिळणार होता, तो देण्यात आला काकडेंना। या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या काय प्रतिक्रिया आल्या बघूया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू, अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठलेही किंतु ठेवू नका आणि तुम्हाला विश्वास देतो आम्ही सगळे मिळून, सगळे आमच्या निलमताई आहेत, वळसे साहेब आहेत, मागे जयदादा आहेत, सगळे मिळून आम्ही सांगतो की आम्हाला अजिबात चिंता कुठल्याही जागेच्या बद्दल, 17 जागाबद्दल, त्यातल्या त्यात पुण्याची जागा, तर मी तुम्हाला सांगतो एकतर्फी निवडणूक होईल आणि एकतर्फी आमचा विजय नक्की आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या या जागेवरून काल रात्रभरात नेमकं काय काय घडलं यावर एक नजर टाकूया। पुण्याची जागा ही सुनील टिंगरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार यांना द्यावी अशी अनेक नेत्यांची इच्छा होती। सुनील टिंगरे हे विधानसभेला उभे राहिले होते, पण 2024च्या विधानसभेमध्ये त्यांचा विजय होऊ शकला नव्हता। जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उठाव केला होता तेव्हा टिंगरेंनी त्यांना तगडी साथ दिली होती। अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू जवळचे नेते असे सुनील टिंगरे यांची ओळख राहिली, पण पार्थ पवार यांच्या मनामध्ये मात्र दुसरा उमेदवार होता आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेचसे निर्णय हे पार्थ पवार यांच्या मर्जीने घेतले जात आहेत। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे अगदी घनिष्ठ मित्र आहेत असं सांगितलं जातंय। पार्थ पवार आणि विक्रम काकडे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं सुद्धा अनेकदा बोललं जातं। सॉरी। पुण्याची जागा ही विक्रम काकडे यांना द्या असं पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना आधीच कळवलं होतं। त्यामुळे जिजाई बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांचं नाव घोषित केलं। आता विक्रम काकडे यांच्या नावावरून झालेला वाद हा काही पक्षातला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधला गेल्या काही महिन्यांमधला पहिला वाद नाहीये। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर पक्षात अनेक गोष्टींवरून वाद झाले, आजही सुरू आहेत। पहिला वाद झाला तो पक्ष घटनेवरून। दादांच्या मृत्यूनंतर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे आणि त्यावरून वादाची पहिली ठिणगी समोर आली होती। अध्यक्षपदाचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होता अशी कुजबूज या मुद्द्यावरून समोर आली होती। प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल यांचं नाव यामध्ये होतं, कारण त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेले एक पत्र यासाठीचं कारण ठरलं होतं। मग कार्यकारिणीचा मुद्दा आला। कार्यकारिणीमध्ये मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव नव्हतं, तसं पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीनं। तिथून दुसरी ठिणगी पडली होती। त्यानंतर तिसरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा तटकरेंचा संताप समोर आला। कार्यकारिणीमध्ये आपलं नाव नाही यावरून पक्षाच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे प्रचंड चिडले
आमच्यावर आरोप झाले तेव्हा एकही आमदार आमच्या बाजूनं बोलला नाही असा संताप सुनील तटकरे यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये व्यक्त केला. मग एक कंत्राटाचा मुद्दा आला आणि त्या कंत्राटामध्ये भुजबळ लुडबुड करतायत असा आक्षेप पार्थ पवारांनी घेतला आणि मग त्याच्यावरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याच्या चर्चा समोर आल्या. सरकारी कामामध्ये मी कधीही लुडबुड करत नाही असं उत्तर छगन भुजबळ यांनी पार्थ पवारांना या वादादरम्यान दिलं होतं. मग आता पाचवा मुद्दा जो आला तो विधान परिषदेचा. पुण्यामधल्या जागेचं तिकीट हे सुनील टिंगरेंना द्यावं अशी पक्षातल्या अनेक नेत्यांची मागणी होती. मात्र पार्थ पवार यांच्या मनामध्ये ही जागा विक्रम काकडेंना द्यावं असं ठरलं होतं. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरून जोरदार वादही झाल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे हा सगळा वाद गेला, पण सुनेत्रा पवार यांनी सुद्धा विक्रम काकडे यांनाच तिकीट देण्यासाठी आपली अनुमती दर्शवली. त्यामुळे विक्रम काकडे यांना तिकीट देण्याचा निर्णय सुनेत्रा पवारांच्याकडनं पण घेतला गेला आणि मग सुनील टिंगरेंचं नाव मागे पडलं. ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याचं विश्लेषक उमेश घोंगडे यांनी काय विश्लेषण केलंय बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पार्थ पवारांच्या नावानं एक नवी जनरेशन सुरू होती आहे त्यांच्या रूपानं. तर ते त्यांच्या जनरेशनमधले जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना पक्षामध्ये लॉन्च करतायत, त्यांना स्थान देत आहेत. आणि हे करत असताना जे जुने जाणते आहेत, ज्यांनी अजित पवारांसोबत अनेक वर्ष काम केलं, अशी किमान अर्धा डझन लोक नाराज झालेत. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे खरं तर खूप अलीकडचे आहेत, पण सुरेश घुले आहेत, विलास लांडे आहेत, नाना काटे आहेत, असे खूप लोक आहेत की ज्यांनी अजित पवारांसोबत, शरद पवारांसोबत काम केलं, अनेक वर्ष काम केलं. पण मी मगाशी म्हटलं तसं नवागडी नवराज्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगदी सकाळी संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी प्रवेश केला आणि लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. खरं तर विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे खूप जवळचे मित्र आहेत. खरं तर मित्र म्हणण्यापेक्षा ते व्यावसायिक मित्र आहेत आणि शेवटी राजकारणापेक्षा व्यवसाय महत्त्वाचा असतो असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचंच प्रत्यंतर याच्या उमेदवारीतनं आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याचं म्हणाल तर या उमेदवारीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे राजकीय भविष्य आहे ते कमालीचं अडचणीत आलं आहे. जे जुने जाणते आहेत, ज्यांनी अजित पवारांसोबत मी आत्ता मगाशी म्हटलं तसं खूप वर्ष काम केलं आहे, त्यांना डावलण्याचा फटका भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे बसेल असं एकूण दिसतं आहे. आणि या सगळ्या घडामोडी विस्तृतपणे जाणून घेतल्यानंतर आता जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.